तोंडातून घाण वास येणं हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो. ओके. आणि जर एक परत अशी फॉर्म होते आपल्या टंगमध्ये तर इन्फेक्शन साईट जास्त वाढतो. बरेच लोक काय करतात, काही सेकंद एकदम पटापट दात घासतात आणि उरकून टाकतात लिटरली. आणि काही जण असं करतात की खूप वेळ अगदी निवांतपणे दात घासतात, जसं की अगदी 10 मिनटं वगैरे. तर मग दात ॲक्च्युली आपल्याला किती वेळ घासले पाहिजेत? सर्क्युलर मोशन्समध्ये आपण क्लीन करून त्याला टू अँड फ्रो मोशन्समध्ये क्लीन करतो आपण. ओके. डेंटिस्ट कधी हे म्हणत नाही की उठल्या उठल्या ब्रश करायचा आहे आपल्याला. ओके. ब्रश करायचा आहे. तुम्ही चहा पिल्यानंतर, ब्रेकफास्ट केल्यानंतर पण ब्रश करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. इनफॅक्ट दॅट इज मच बेटर. आता तुम्ही बघाल, ब्रश केल्यानंतर तुमचा जीभ सरफेसेसला लावा, स्मूथ वाटेल. प्लास्टिकची शीट काय करेल, ती शीट दातांमध्ये जोरात प्रेशर क्रिएट करते, त्याच्यामुळे ते दात मग मागे पुढे घेता येतं आपल्याला. आज द एक्सपर्ट या पॉडकास्टमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या दातांचं आरोग्य जर चांगलं असेल ना, तर आपलं संपूर्ण शरीरसुद्धा हेल्दी राहतं. पण आपण काय करतो, आपण नेमकं आपल्या दातांच्या आरोग्याकडेच दुर्लक्ष करतो. आणि याच विषयावरती आज आपण बोलणार आहोत. सो आजच्या पॉडकास्टमध्ये आपण काय करणार आहोत, दातांचं आरोग्य नेमकं जपायचं कसं, त्याचसोबत दातांमध्ये जे प्रॉब्लेम्स असतात, जसं की दात किडणं, दात दुखणं किंवा दातांचे अनेक प्रॉब्लेम्स आपण फेस करत असतो, त्या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती नेमकं सोल्युशन काय आणि दातांची योग्य पद्धतीने काळजी कशी घ्यायची, हे आज आपण थेट एक्सपर्टकडून जाणून घेणार आहोत. सो माझ्यासोबत आहेत डॉक्टर परिधी शुक्ला मॅम, ज्या ऑर्थोस्क्वेअर डेंटल क्लिनिकच्या असोसिएट रिजनल डिरेक्टर आहेत. सो मॅम, सर्वात आधी वेलकम टू लोकमत सखी. थँक्यू सो मच लोकमत, मला ही संधी द्यायला. तुमच्याबरोबर बोलून आणि लोकांना जाणून घेणं की ओरल हेल्थची कशी काळजी घ्यायची. एक्झॅक्टली. सो वी विल बी टॉकिंग अबाउट दॅट टुडे. राईट. सो तेच खरंच खूप इम्पॉर्टंट आहे, कारण डेंटल हेल्थ आपल्या भारतामध्ये इग्नोर केली जाते. त्यामुळे दिस इज द राईट टाईम की आपण त्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करू शकतो. सो मॅम, माझा सर्वात पहिला प्रश्न आहे की दातांच्या आरोग्याकडे नेमकं लक्ष कसं द्यावं किंवा नेमकी काळजी कशी घ्यावी? आपण म्हणतो ना माधवी, हेल्थ इज वेल्थ. आरोग्य हीच संपत्ती असते. तर आपण आरोग्य आपला कसं छान ठेवू शकतो इज वेन वी हॅव गुड हॅबिट्स इन फूड. आपण जेव्हा जेवण करतो तर आपण कसं जेवतो, आणि जर दातच आपले चांगले नसतील किंवा हेल्दी नसतील तर आपल्या जेवण आणि डायजेशन, पचन जेवणाचा तो प्रॉपर होत नाही. तर दुर्लक्ष करणं सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो, कारण की मग तेव्हाच आपली हेल्थ इश्यूज स्टार्ट होते. तर डेंटल चेकअप करणं ॲटलिस्ट 3 to 6 months एकदा तरी गरजेचं आहे. मग आपण पुढचे प्रॉब्लेम्स, मोठे प्रॉब्लेम्स जे दातांमध्ये होतात ते आपण अवॉइड करू शकतो. राईट. माझा पुढचा प्रश्न हाच आहे की दात किडू नयेत किंवा दातांमध्ये जास्त प्रॉब्लेम्स होऊ नयेत, त्यासाठी नेमकी काय काळजी घ्यायला हवी किंवा रोजच्या रोज काय अशा स्टेप्स आपण फॉलो करू शकतो ज्यामुळे आपले जे दात आहेत ते हेल्दी राहतील? डेंटल एड्स असतात. ओके. आपण ब्रश बोलतो, आपण फ्लॉसर असं म्हणतो, आपण माउथवॉश यूज करू शकतो. ओके. टंग क्लीनर यूज करू शकतो. तर हे छोटे फार 4-5 एड्स असतात, डेंटल एड्स असतात, विच इज मोर देन इनफ तुम्हाला ओरल हेल्थ मेंटेन करण्यासाठी. आता ब्रशिंग आपण म्हणतो तर दिवसात 10 वेळा ब्रश करण्याची गरज नाही आहे टू मेंटेन ओरल हायजीन. आपण सकाळी एकदा किंवा रात्री झोपण्याच्या आधी एकदा जर ब्रश केला इज मोर देन इनफ टू क्लीन युअर सरफेस. टंग क्लिनिंग सर्वात इम्पॉर्टंट असतो, कारण की मग जर टंग क्लीन नाही झालं की आपला बॅड ब्रेथ, तोंडातून वास येणं, ऑल दीज प्रॉब्लेम स्टार्ट. जर आपण फ्लॉसर नाही वापरला की दातांमध्ये जी कॅव्हिटी असते ते आपल्याला दिसत नाही किंवा आपला ब्रश तो कॅव्हिटीला क्लीन करत नाही. मग त्याच्यासाठी फ्लॉसर असा बनलेला आहे जो 2 दातांमध्ये जाऊन मग क्लिनिंग करतो सरफेसला. आणि माउथवॉश गरजेचा नाही आहे की रोजच रोज आपल्याला वापरायचा आहे. कुठला आपण माउथवॉश वापरतोय तो पण इम्पॉर्टंट आहे. पण जर जेवणानंतर आपण एकदा जरी माउथवॉश वापरला तो पण मोर देन इनफ आहे. येस. राईट. आणि आता ना ॲक्च्युली तुम्ही दात घासणं किती इम्पॉर्टंट आहे किंवा सकाळी आणि रात्री दात घासले पाहिजेत हे तुम्ही सांगितलं.
पण ना बऱ्याच लोकांना ना दात घासण्याची पद्धतच माहिती नसते. म्हणजे हे खरं तर Correct. खूप बेसिक आहे, पण ते सुद्धा आपल्याला तसं बघायला गेलं तर शिकवलं जात नाही. बरेच लोक काय करतात, काही सेकंद एकदम पटापट दात घासतात आणि उरकून टाकतात लिटरली. आणि काही जण असं करतात की खूप वेळ अगदी निवांतपणे दात घासतात, जसं की अगदी 10 मिनटं वगैरे. तर मग दात ॲक्च्युली आपल्याला किती वेळ घासले पाहिजेत आणि दात घासण्याची व्यवस्थित पद्धत काय असली पाहिजे? ओके. आपण एकदम थिओरॉटिकली गेले तर बऱ्याच नेम्स आहेत की मॉडिफाईड बार्स टेक्निक वगैरे, पण त्या लोकांना कळत नाही, फक्त डेंटिस्टला कळतं. Right. तर एकदम सोपं म्हणजे फक्त 120 मिनिट्स सेकंड्स पण ऑर मे बी 2 मिनिट्स ओके. इज मोर देन इनफ तुम्हाला ब्रश करण्यासाठी. ओके. Okay. तर 90 सेकंड्स टू 120 सेकंडचा ब्रशिंग तुमचा ड्युरेशन असावं. आणि पद्धत म्हणजे मेथड सांगितलं की एकदम सोप्या शब्दात सर्क्युलर मोशन्स आणि टू अँड फ्रो मोशन्स. ब्रशिंग असं आपलं ब्रशिंग मोशन आणि सर्क्युलर मोशन्स आणि सगळीकडे आपला ब्रशचा ब्रिसल्स पोचायला पाहिजे. आपण बऱ्याच वेळा फक्त समोरचा सरफेस क्लीन करतो. राईट. ओके. पण जेव्हा तोंड उघडून आपण बघतो की पाठीमागे दाताच्या पाठीमागे खूप टार्टर फसलेला असतो. ओके. तर लोक पाठीमागून ब्रश करत नाही. तर एक पद्धत मी तुम्हाला मॉडेलमध्ये सांगू शकते की कसं आपण ब्रश करतो आणि कसं करायला पाहिजे की सगळ्यात ऑल द सर्फेसेस शुड गेट कवर्ड. तर जेव्हा आपण हा जर मॉडेल बघितला, ओके, तर याला आपण नॅचरल दात म्हणून कन्सिडर करू शकतो. तर ब्रशिंग लोक काय करतात, फक्त हॉरिझॉन्टल मोशन्स करतात. राईट. आणि समोरच्या सर्फेसेसला क्लीन करतात, विच इज नॉट इनफ. आपण जेव्हा जेवण करतो तर आपलं जेवण सगळीकडे फिरतो. ओके. तर जर सर्क्युलर मोशन्समध्ये हळूहळू आणि असा ब्रिसल्स आणि असा हँडल तुमच्या ब्रशचा पकडायचा की एकदम टाईट आणि जोरात नको पकडायला. इट शुड बी व्हेरी लाईट हँडेड. आणि सर्क्युलर मोशन्समध्ये आपण क्लीन करून त्याला टू अँड फ्रो मोशन्समध्ये क्लीन करतो आपण. ओके. हा झाला समोरचा. आता जेव्हा आपण उघडतो तोंड तेव्हा पाठीमागचा सरफेस आपण क्लीन करत नाही. तो पाठीमागचा सरफेसला पण सर्क्युलर मोशन्समध्ये आपल्याला क्लीन करायचा आहे. ओके. आणि ही बॅक साईडची जी आहे दिस हॅज टू बी क्लीन्ड एज वेल. आपल्याला पाठीमागचा सरफेस पण असं क्लीन करायचा आहे. तर एकदम सोपं आहे की जास्त आपल्याला टेक्निकल टर्म्समध्ये की मॉडिफाईड बार्स टेक्निक किंवा बार्स टेक्निक असे बुक्समध्ये बऱ्याचपैकी लिहिलेलं आहे. पण एकदम खरोखर म्हणजे सर्क्युलर मोशन्स आणि टू अँड फ्रो मोशन जर यूज केला तो मोर देन इनफ आहे आणि ऑल द सर्फेसेस क्लीन करणं गरजेचं आहे. ओके. थँक्यू सो मच. खरं तर खूप महत्त्वाची माहिती होती ही आणि तुम्ही डेमोसुद्धा दाखवला. आणि मला पर्सनली सर्क्युलर मोशन माहिती होतं, पण जो सेकंड तुम्ही कोणतं सांगितलं? मॉडिफाईड बार्स टेक्निक आणि टू अँड फ्रो मोशन. हा वॉश ऑफ जो आपला हे असतो, कारण की दातांमध्ये थोडंफार जर ब्रिसल्स गेलं आणि वॉश ऑफ केलं की सगळे सर्फेसेस आपले मधले पण क्लीन होतात. राईट. ही टेक्निक मला सुद्धा माहिती नव्हती, सो मी पण आता ती इम्प्लिमेंट करेन. थँक्यू सो मच. पुढचा माझा जो प्रश्न आहे तो आहे की आता आपण नेहमी म्हटलं जातं की सकाळी आणि रात्री दात घासणं महत्त्वाचं आहे, पण मग रात्री दात घासणं का महत्त्वाचं आहे? आता बोललं गेलं तर सकाळी आपण उठल्या उठल्या लोक म्हणतात की लगेच उठून लोक ब्रश करतात. ओके. डेंटिस्ट कधी हे म्हणत नाही की उठल्या उठल्या ब्रश करायचा आहे आपल्याला. ओके. ब्रश करायचा आहे. तुम्ही चहा पिल्यानंतर ब्रेकफास्ट केल्यानंतर पण ब्रश करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. इनफॅक्ट दॅट इज मच बेटर. कारण की मग आपण चहा पिलं त्याच्यामध्ये साखर असतो. ओके. आपण जेवण केलं ते आपला टार्टर पूर्ण दातांवरती चिटकतो. ओके. बेसिकली कार्बोहायड्रेट्स म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर जर ब्रश केला की काही डेपॉझिट्स होत नाही. ओके. आणि तोंडात जेव्हा आपण सकाळी उठतो तोंडामधली जी ॲसिड असते ती पचनसाठी खूप छान असते. अच्छा. तर आपण जे काही खाल्लं ते पोटात गेलं तसंही आणि मग त्याच्यानंतर पण जर ब्रश केला तर काहीच प्रॉब्लेम नाही. तो एक चांगला हॅबिट आहे. आणि पूर्ण दिवस आपण जे जेवण करतो, आता तुम्ही बघाल ब्रश केल्यानंतर तुमचा जीभ सरफेसेसला लावा, स्मूथ वाटेल तुम्हाला. ओके. आफ्टर ब्रशिंग. पण पूर्ण दिवस गेला आणि परत एकदा तुम्ही फिरवाल की तुम्हाला अशी परत दिसेल, लेअर दिसेल, सॉफ्ट, तुम्हाला रफनेस वाटेल थोडंफार. तर रात्री झोपण्याच्या आधी जर ब्रश केला तर ते सर्फेसेस क्लीन होतात. पूर्ण दिवसाचा जो कार्बोहायड्रेट आणि जो बायोफिल्म आपल्या दातांवरती चिटकतो तो आपण रात्री झोपण्याच्या आधी क्लीन करून मग झोपू शकतो. राईट. तर म्हणून गरजेचं आहे, कारण की मग याच्यामुळे आपली जी
टार्टर फॉर्मेशन्स, गम्समध्ये जे कच्चे फसतात ते सगळं आपण अवॉइड करू शकतो. सो सकाळी ज्यांना बेड टी घेण्याची सवय असते उठल्या उठल्या किंवा उठल्या उठल्या ब्रेकफास्ट, तर ते योग्य आहे एकदम. कुठलाही डेंटिस्ट असं म्हणला नाहीये कधी की उठल्या उठल्या तुम्हाला ब्रश करायचा आहे. इट्स जस्ट अ माइंडसेट. लोक फॉलो करतायत ते. राईट. खूप नवीन आणि खरं तर चांगली इन्फॉर्मेशन होती. सो आता ना आपण दातांचं बेसिक हायजीन कसं मेंटेन करावं किंवा रोजच्या रोज दातांची कशी काळजी घ्यायची याबद्दल माहिती जाणून घेतली आहे. पण माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्हाला माहिती आहे, म्हणजे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्याला बॉडी चेकअप करावा लागतो किंवा एक्सपर्ट्स हा सल्ला देतात की रेग्युलर बेसिसवरती तुम्ही बॉडी चेकअप करायला हवे, जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये कोणत्या न्यूट्रियंट्सची कमतरता असेल किंवा काही समस्या असतील तर त्याबद्दल कळेल आणि त्यानुसार आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो. तसंच डेंटल चेकअप्स रेग्युलर बेसिसवरती करणं गरजेचं आहे का, आणि अशा कोणत्या ट्रीटमेंट्स आहेत का ज्या आपण रेग्युलर बेसिसवरती करू शकतो जेणेकरून आपली डेंटल हेल्थ चांगली राहील? तर आपण म्हणतो ना, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. राईट. ओके. तर जर अर्ली डिटेक्शन आपल्या दातांमध्ये कुठलाही असो तर आपण त्याला ट्रीट करणं आधी इज इम्पॉर्टंट, कारण की मग तो पुढे जाऊन वाढत नाही. तर तशीही आपली जर कॅव्हिटी वगैरे लागली दातांमध्ये, ओके, तर वरचावर आपल्याला वाटतो की फक्त एक छोटा डॉट आहे, ओके, आणि तो पेन देत नाही सध्या इनिशियल स्टेजमध्ये, ओके. पण ते पुढे जाऊन जर वाढली की तो नसापर्यंत पोचते आणि मग तेव्हा पेशंटला पेन होतं आणि तेव्हा डेंटिस्टची आठवण येते की आपल्याला जावं लागेल आता, कारण की दुखतंय दात. पण तो सिच्युएशन आणायला कशाला, जर आपण आधीच जाऊन तो कॅव्हिटी चेकअप केली किंवा क्लिनिंग केली. आता बऱ्याचपैकी आपण बघतो की गम्स खाली जात आहेत आणि दातांच्या पाठीमागे परत दिसते, अशी स्टोनी हार्ड परत दिसते, ओके. म्हणजे तर ते लगेच ते काढलं डेंटिस्टनी की मग पेशंटला वाटतो की दात हालतायत माझे. अरे वा. ओके. तर ते का हालतायत, कारण की तुम्ही बॅक्टेरियाचं पूर्ण लेअर असं जमवून ठेवतायत दातांमध्ये. तर त्याच्यामुळे ते बॅक्टेरिया तुमच्या गम्सला आणि तुमच्या हिरड्याच्या लेवलला कमी करतो. ओके. तर अर्ली डिटेक्शन ऑफ केरीज किंवा अर्ली क्लिनिंग दातांमध्ये जर केली तर आपले गम्सचे लेवल, आपल्या हिरड्याचा लेवल आणि कॅव्हिटी जास्त मोठं वाढत नाही, केरीज वाढत नाही. मग त्याच्यामुळे मग नसाचा ट्रीटमेंट किंवा एक्स्ट्रॅक्शन, दात काढणं गरजेचा नसतो. आपण जी कॅव्हिटी वरचावर फिल करून घेतली आणि जर दातांमध्ये क्लिनिंग करून घेतली की आपला पुढचा प्रॉब्लेम होत नाही. तर वन्स इन एव्हरी 3 किंवा 6 मंथ्समध्ये ट्रीटमेंट घेणं किंवा चेकअप घेणं गरजेचं आहे. मग पुढे जाऊन मोठे ट्रीटमेंट्स घेण्याची आवश्यकता नसतो. पण डॉक्टर, ॲक्च्युली दातांना कीड कशामुळे लागते? कारण की आधी आपण मेन्शन केलं की आपल्याला रुटीन चेकअप करणं गरजेचं आहे, जेणेकरून ती कीड जी आहे ती डिटेक्ट होईल आणि पुढचा जो त्रास आहे तो होणार नाही. पण नेमकं दातांना कीड लागण्याची कारणं काय आहेत? वी ईट, आपण चहा पितो, आपण कार्बोहायड्रेट इंटेक करतो, कुठलाही जेवण असू दे, आपण चिप्स खातो किंवा आपण ज्यूस पितो, त्याच्यामध्ये फ्रक्टोज असतात, ग्लुकोज असतो, ओके. कार्बोहायड्रेट्स ब्रेकडाऊन होऊन ग्लुकोज फॉर्म करतो, ओके. तर ते दातांच्या सर्फेसेसमध्ये अटकून जातो आणि जर तो आपण क्लीन करत नाही प्रॉपर टेक्निकने किंवा प्रॉपर ब्रशिंग जर केली नाही आणि तशी ती तशी ठेवली की मग ते जाऊन पुढे जाऊन कॅव्हिटी फॉर्मेशन होते. आता स्टार्ट कसं होतं की एक छोटासा डॉट येतो दातांमध्ये, ओके. मग पुढे जाऊन आतमधला जो इंटरनल नेक्रोसिस किंवा आतमधली जी कॅव्हिटी वाढत जाते ते आपल्याला समोर वरून असं दिसत नाही, ते फक्त आपण एक्सरेमध्येच डिटेक्ट करतो, ओके. तर सर्वात प्रथम इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्ही जे काही खाल्लं त्याच्यानंतर जर रिन्सिंग केली, छान चूल भरली की आपला जो लेअर असतो कार्बोहायड्रेटचा लेअर किंवा जो एक परत फॉर्म होते ती आपली वॉश ऑफ होऊन जाते. आपण दिवसात 10 वेळा ब्रश करत नाही, आपण दिवसात 10 वेळा खाऊ शकतो पण ब्रश नाही करू शकत. तर ॲटलिस्ट रिन्सिंग तरी आपण करू शकतो. म्हणजे चूल भरणं ना. करेक्ट. तर ती कॅव्हिटी तशीच फॉर्म होते आणि तो एका मिनिटाचा काम नाहीये किंवा एक 6 महिन्याचा काम नाहीये. ती कॅव्हिटी एकदम छोट्या लहानपासून स्टार्ट होत असेल आणि मग पुढे जाऊन वेन यू आर 16, 17 किंवा 19 इयर्स ओल्ड तेव्हा आपला तो कॅव्हिटी वाढत जाते. तर ती वर्षांचा प्रोसेस असतो. एकदम कॅव्हिटी अशी लागत नाही आणि अशी वाढत नाही, ते विथ टाइम आणि विथ इयर्स वाढते. तर लगेच अर्ली डिटेक्शन ऑफ जर कॅव्हिटीज आपण केली तर ते प्रॉब्लेम आपला पुढचा होत नाही. राईट. म्हणजे यासाठीच खरं तर रेग्युलर डेंटल चेकअप्स करणं गरजेचं आहे. करेक्ट. आणि हॅबिट्स,
Right. आपल्या हॅबिट्स प्रॉपर नाही आहेत. लोक फक्त एकदाच सकाळी ब्रश करतात. ओके, त्यांच्यासाठी दॅट इज मोर देन इनफ. पण पूर्ण दिवसाचा जो आपण जेवण खातो आणि कुठलाही अशी हॅबिट नाही आहे की आपण एकदम प्रॉपर जेवण खातो, वी आर वेगन्स अँड ऑल ऑफ दीज थिंग्स आर नॉट देअर. तर जर सकाळी एकदा ब्रेकफास्टच्या नंतर पण तुम्ही एकदा ब्रशिंग केली आणि दिवसात फक्त चूल जरी भरली जेवणाच्या नंतर किंवा काहीही खाल्लं तुम्ही, ओके, तर ही प्रॉब्लेम होत नाही. आता दातांना नेमकी कीड कशामुळे लागते याबद्दल आपण जाणून घेतलंय. पण समजा जर का एखाद्या व्यक्तीचा दात दुखत असेल, त्याला त्रास होत असेल, तर एक्झॅक्टली त्याने काय करावं आणि पुढे त्याची ट्रीटमेंट कशा पद्धतीने होते? म्हणलं तर ऑर्थोस्क्वेअरमध्ये आपण सर्वात प्रथम पेशंट जर क्लिनिकमध्ये आला की तसंही त्यांचा डेंटल चेकअप फ्रीमध्ये करतो आपण. ओके, आणि एकदा चेकअपमध्ये आपण पेशंटला चेअरवरती घेतलं की आपण पूर्ण हिस्ट्री काढतो पेशंटचा आणि काही प्रिव्हियस डेंटल हिस्ट्री आहे का पेशंटचा ते आपण विचारतो. त्याच्यानंतर क्लिनिकल चेकअप इज अ मस्ट. आपण क्लिनिकल चेकअपमध्ये बघतो की कुठली कॅव्हिटी आहे का, कुठे कीड लागलेली आहे का, गम्सचे हेल्थ कसे आहेत. ओके, मग त्याच्यानंतर जर काही दातांमध्ये कीड असते तर वरच्यावर आपल्याला वाटतो की ओके फक्त वरच्यावर कीड आहे, पण त्या दातामध्ये जर पेन असला तर तो एक डिटेक्शन आहे की तो नसापर्यंत जर गेला असेल तेव्हाच पेशंटला पेन होतो. किंवा सेन्सिटिव्हिटी असते कधी कधी की तो नसापर्यंत गेला नाहीये पण दाताचा सेकंड लेअर ज्याला आपण डेंटिन म्हणतो तिथपर्यंत जर कीड गेली असेल तर सेन्सिटिव्हिटी वाढते. ओके, आणि जर डेंटिनच्या खाली त्या लेअरच्या खाली अजून एक आपला एक नस असतो ज्याला आपण पल्प म्हणतो, तिथपर्यंत जर कीड पोचली की मग त्याच्यानंतर आपल्याला तो नस ओपन करून मग रूट कनाल करावा लागतो. ओके, तर हे सगळं डिटेक्शन आपण क्लिनिकली ऑन चेअर करतो आणि एक्सरेज घेऊन आपण रिकन्फर्म करतो की ती कीड कुठपर्यंत गेलेली आहे. कारण की एक्सरेमध्ये आपल्याला लगेच कळतं की आतमधला कंडिशन कसा चालू आहे. तो आपल्याला एक्सरेमध्ये पूर्ण एक शॅडो दिसते जी नसापर्यंत कीड गेली असेल ती शॅडो एक आपल्याला एक्सरेमध्ये दिसते. मग आपल्याला कळतं. मग पुढे जाऊन कॅव्हिटी फिलिंग आपण करतो लगेच. ओके, जर एकदम वरचा कॅव्हिटी असेल की तो पुढे इन्क्रीज नको व्हायला त्याच्यासाठी आपण त्या कॅव्हिटीला सिमेंटेशन करतो. हा, म्हणजे दातांना सिमेंट दातांमध्ये सिमेंट भरणं दाताचा कलरचा असतो आणि त्याच्यामध्ये आपण सिमेंट लावतो. आणि जर ती कीड अजून खूप डीप गेली असेल की मग दाताचा मग नसाचा ट्रीटमेंट होतो ज्याला आपण रूट कनाल म्हणतो. की जो नसापर्यंत गेलेला कीड आहे म्हणजे नस पण इन्फेक्टेड झालेली आहे तुमची, तर कीड आली सर्वप्रथम काढून मग आपण एनेस्थेशिया देऊन आपण रूट कनालचा प्रोसिजर चालू करतो. तर हे बेसिक प्रोसिजर्स आहे की क्लिनिंग आपण करतो, कॅव्हिटी फिलिंग करतो किंवा रूट कनाल करतो, एक्स्ट्रॅक्शन कधी कधी करतो. जो दात आपल्याला वाचवता येतच नाही त्या दाताला एक्स्ट्रॅक्शन लागते. सो ऑल दीज थिंग्स आर बेसिक प्रोसिजर्स. म्हणजे दात जर जिवंतच नसेल तर मग त्याला काढून नवीन दात बसवला जातो. करेक्ट. ओके, सो आत्तापर्यंत आपण दातांचं हायजीन कसं मेंटेन करायचं, कीड वगैरे लागली असेल, दात दुखत असेल तर त्यासाठी काय करायचं हे जाणून घेतलंय. पण आता मला थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे. समजा एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की आपल्या दातांचा लुक अजून चांगला व्हावा किंवा त्याला एस्थेटिक्सकडे लक्ष द्यायचं असेल तर त्यासाठी ब्रेसेस अशी ट्रीटमेंट आहे जी सजेस्ट केली जाते नॉर्मली. तर मग ब्रेसेसबद्दल काय सांगाल? कोणी ब्रेसेस ट्रीटमेंट करावी आणि त्याबद्दल ओव्हरऑल माहिती हवी. ओके, तर ब्रेसेस म्हणजे आपण दाताची पोझिशनिंग जेव्हा आपल्याला करेक्ट करायची आहे किंवा दात आपले खूप पुढे दिसतात किंवा खूप मागे दिसतात. ओके, आणि दातांमध्ये क्राउडिंग असते, दात खूप मागे पुढे असतात. ओके, तर अशा केसेसमध्ये आपण ब्रेसेस करतो. आता ब्रेसेसचा एक नवीन मॉडिफिकेशन किंवा एक न्यू अपलिफ्टमेंट आलेला आहे त्याला आपण अलायनर्स म्हणतो. ओके, अलायनर्स ही ट्रान्सपरंट ब्रेसेस तुम्ही असं म्हणू शकता की लोकांना वाटतो की हा प्लास्टिकची शीट काय करेल, पण त्या प्लास्टिकचा शीट गोल्ड ड्युरॅन शीट आपला एक FDA अप्रूव्ड शीट असतो. ओके, आणि त्यांच्यामध्ये एक फोर्सेस इनबिल्ट असतात विच एक्झॅक्टली वर्क्स लाईक युअर ब्रेसेस. आपण ब्रेसेसमध्ये कसं मुवमेंट्स देऊन दाताला प्रेशर देऊन दाताला मागे पुढे करतो, सेम पद्धत अलायनर्समध्ये पण होते की ती शीट दातांमध्ये जोरात प्रेशर क्रिएट करते, त्याच्यामुळे ते दात मग मागे पुढे घेता येतं, आपल्याला मुवमेंट्स देता येतं आणि एस्थेटिकली छान असतो.
ब्रेसेसमध्ये लोकांना खूप असं वाटतं की तार दिसतो तार किंवा दिसते. मेटल दिसतं, तर छान वाटत नाही. जेवण खाल्ल्यानंतर अडकतं जेवण ब्रॅकेट्समध्ये. आय हॅव बीन देअर. येस. आणि बऱ्याचपैकी लोकांना मग अल्सर्स फॉर्म होतात ब्रॅकेट्समुळे, कारण की तो फ्रिक्शन क्रिएट करतो तुमच्या म्युकोसा आणि तुमच्या गम्स आणि तुमच्या दातांमध्ये. सो ऑल दीज प्रॉब्लेम्स ब्रेसेसमध्ये होतं. तर एक नवीन मॉडिफिकेशन आलेलं आहे, त्याला आपण अलाइनर्स म्हणतो. अलाइनर्समध्ये हा प्रॉब्लेम एकदम कट ऑफ होऊन जातं, कारण की तो प्लास्टिकची शीट एकदम स्मूथ सॉफ्ट असते, दातांमध्ये लावतो आपण आणि अल्सर्स फॉर्म होत नाही. रिमुवेबल अप्लायन्स आहे, तर इझी टू यूज, म्हणजे एकदम आरामात आपण त्याला काढू शकतो, लावू शकतो. तर नवीन हा एक ट्रीटमेंट आलेला आहे, जो सर्वात प्रथम लोक एकदम म्हणजे येऊन एकदम लगेच सांगतात की मला ब्रेसेस नको, मला अलाइनरच पाहिजे. तर ही नवीन ट्रीटमेंट आलेली आहे, ज्याच्यामुळे आपल्या दाताची पोझिशनिंग किंवा कॉस्मेटिक आणि एस्थेटिक्स ॲज वेल ॲज टीथ करेक्शन, ऑल दीज थिंग्स आपण इन्क्लूड करू शकतो अलाइनर्समध्ये. पण असं काही आहे का की एखादी पर्टिक्युलर केस आहे जिथे दात जास्तच पुढे आहेत, तर मग तिथे ब्रेसेसच काम करतील, अलाइनर्स काम नाही करणार, की अलाइनर्स किती पण काय म्हणतात त्याला, किती पण मेजर केस असू दे, अलाइनर्स सगळ्या केसेसमध्ये काम करतात? हां, करेक्ट. तर अलाइनर्स बनलेला आहे ॲज अ मॉडिफिकेशन ऑफ ब्रेसेस. तर असा कुठला असा केस नसतो की आपण फक्त ब्रेसेसनी किंवा फक्त अलाइनर्सनी ट्रीट करू शकतो. बोथ आर इक्वली गुड, दोन्हीही छान असतात. पण अशा प्रकारचे केसेस पण आपण बघितले आहेत की अलाइनर्समध्ये ड्युरेशन जास्त वाढतो कधी कधी, आणि ब्रेसेसमध्ये तो फास्टर होऊन जातो. ओके. तर आपण मग त्याच्यासाठी मग ब्रेसेस सजेस्ट करतो पेशंटला, कारण की अलाइनर्सचा हा मोठा एक इश्यू आहे की जर पेशंटनी त्याला प्रॉपर घरी जाऊन यूज केलं नाही तर तो रिझल्ट्स देत नाही. ब्रेसेसमध्ये कंट्रोल पूर्ण डॉक्टरांवरती असतो. तर असा कुठला केस नाही आहे की आपण अलाइनर्सने किंवा ब्रेसेसने नाही ट्रीट करू शकत. आपण पेशंटचा माइंडसेट पण बघतो की तो किती घालणार. ओके. मग त्याप्रमाणे आपण सजेस्ट करतो. राईट. कारण की आता माझी अलाइनर्सची ट्रीटमेंट सुरू आहे. आता शूट चालू आहे आणि मी अलाइनर्स नाही लावले. सो आणि अलाइनर्सच्या बाबतीत असं होतं ना, माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. मी आधी ब्रेसेस लावले होते आणि ते खूप त्रास व्हायचा आणि अल्सर्स वगैरे यायचे, आणि ऑन कॅमेरा आपण कंटिन्युअसली बोलत असतो आणि मग ते सगळं प्रॉब्लेमॅटिक होऊन जातं. त्यामुळे मी ट्रीटमेंट अर्धवट सोडली आणि आत्ता मी अलाइनर्सची ट्रीटमेंट चालू केली. पण ना, ब्रेसेसच्या वेळेस खूप दातांमध्ये प्रेशर फील व्हायचा, दात दुखायचे, आणि अलाइनर्सच्या वेळेस ना मला जाणवतच नाही की काही आहे, दातांची मूवमेंट होतीये की नाही, काहीच कळत नाहीये. त्यामुळे कधी कधी असा प्रश्न पडतो की बाबा हे काम करतंय की नाही. तर तसं काही नाही. हा मिसकन्सेप्शन आहे लोकांचा की काय करतोय की नाही. पण यू विल रिअलाइज, एक लगेच आपल्याला अलाइनर्समध्ये कळत नाही की आपला रिझल्ट येतोय का, कारण की प्रत्येक अलाइनरची शीट आपला 0.4 to 0.3 mm ऑफ मुवमेंट येतो किंवा 0.5 mm ऑफ मुवमेंट. ते नॅचरलाइज टू लुक ॲट डिफिकल्ट आहे. पण एक 3-4 सेट्स यूज केल्यानंतर तुम्हाला तुमच्या बाईटचा डिफरन्स कळेल, तुमचा पोझिशनिंगचा डिफरन्स कळेल. फोटो काढायला आम्ही सांगतो पेशंटला की दर 15-15 दिवसांनी जेव्हा तुम्ही अलाइनर्स चेंज करता तेव्हा एक फोटो काढा तुमचा. तर तुमच्याकडे एक रेकॉर्ड असतं की किती आपला दात मागे पुढे जातोय किंवा किती गॅप्स भरतीये दाताची. सो एक ट्रॅक तुम्ही पेशंट्स पण ठेवू शकतो. आणि आम्ही तसंही प्री ट्रीटमेंट फोटोग्राफ्स घेतो, आणि एकदा ट्रीटमेंट झाल्यानंतर मग आपण पोस्ट ट्रीटमेंट फोटोग्राफ्स घेतो, मग पेशंटला दाखवायला की तुमचा प्री आणि तुमचा पोस्टमध्ये काय फरक आहे, पेशंटला पण कळतं ते. राईट. पण ॲज अ डॉक्टर किंवा ॲज अ डेंटिस्ट तुम्ही काय सजेस्ट कराल? अलाइनर्स सजेस्ट कराल की ब्रेसेस सजेस्ट कराल? अकॉर्डिंग टू डॉक्टर्स, तुम्ही डेंटिस्टला जर सजेशन मागितलं तर आपण केस टू केस जातो. ओके. जर आपल्याला असं वाटतं की कुठल्या दातांमध्ये आपल्याला जास्त पुढे आहेत आणि पेशंटला खूप सेट्स ऑफ अलाइनर्स लागतील आणि ड्युरेशन वाढला ट्रीटमेंटचा, तर आपण ब्रेसेस सजेस्ट करतो. जर आपल्याला असं वाटतं की पेशंटला एस्थेटिक झोन जास्त पाहिजे, ब्रेसेस नको आहेत. ओके. कम्फर्ट जास्त पाहिजे आणि मिनिमल पण करेक्शन आहे, जास्त सेट्स लागणार नाही, पेशंटला आरामात ट्रीटमेंट संपू शकते, तर त्या केसेसमध्ये आपण अलाइनर्स नेमकी सजेस्ट करतो. ओके. बऱ्याच केसेस असे असतात की आपण मेटल ब्रेसेस नाही सजेस्ट करत, आपण अलाइनर्सच सजेस्ट करतो. असे बऱ्याच केसेस असतात की ओपन, जेव्हा आपण डीप बाईट बोलतो तर ते अलाइनर्समध्ये जास्त आपल्याला छान करेक्शन दिसतो ॲज कम्पेअर्ड टू ब्रेसेस. ओके. तर कशा केसेसमध्ये जेव्हा आपली स्पेसिंग असते किंवा गॅप्स असतो, दात खूप पुढे असतात, तेव्हा आपण लगेच अलाइनर सजेस्ट करतो, कारण की मग ड्युरेशन पण कमी असतं, ट्रीटमेंट फास्ट
प्रमाणे जाते Right, ॲज कम्पेअर टू ब्रेसेसमध्ये थोडं वेळ अच्छा. लागू शकतं. तर इट ऑल डिपेंड्स अपॉन केस टू केस की कुठला केस कसा आहे, पेशंटचा माइंडसेट कसा आहे, त्याप्रमाणे आपण पेशंटला सजेस्ट करतो, पण रिझल्ट सेमच असतात. सेम असं. सो मला वाटतं जे मुलं स्कूलमध्ये आहेत, जे लहान मुलं आहेत, त्यांना ब्रेसेस हे ऑप्शन चांगलं आहे. आपण कन्सिडर करू शकतो किंवा Right. पुढे जाऊन डॉक्टरांना पण पाहिजे की एक ट्रीटमेंट सक्सेसफुल व्हावी. बरोबर. तर किड्स डोंट यूज दॅट. जर त्यांनी प्रॉपर यूज नाही केलं की मग काही उपयोग नाही आहे त्या ट्रीटमेंटचा, तर मग त्यांना आपण मॅक्सिमम ऑफ द टाइम ब्रेसेस सजेस्ट करतो. पण मिलेनियल्स एक 18-20 इयर्स ऑर लेट्स से आफ्टर 14 इयर्स पूर्ण परमनंट डेंटिशन आलं तर आपण त्या केसेसमध्ये डेफिनेटली अलाइनच सजेस्ट करतो. आणि मुलं पण सांगतात की आय डोंट वॉन्ट ब्रेसेस, मला अलायनरच हवं. राईट. तर मग त्याप्रमाणे वी सजेस्ट. मला वाटतं काही वर्षांनी ब्रेसेसची जी ट्रीटमेंट होती ती ऑलमोस्ट आता कोणी करणारच नाही. हळूहळू ब्रेसेस अबाउट टू एंड. राईट. आता ना तुम्ही सर्वात अगोदर पॉडकास्टच्या मेन्शन केलं होतं की माउथ वॉश करणं इम्पॉर्टंट आहे किंवा फ्लॉसिंग करणं इम्पॉर्टंट आहे आणि अजून 1-2 गोष्टी तुम्ही सांगितल्या. आणि ना पहिले या गोष्टींचा अवेअरनेस नव्हता, पण एक मला वाटतं ना 1-2 वर्षांमध्ये बरेच एक्सपर्ट्स याबद्दल बोलत आहेत आणि याबद्दल लोकांना माहिती होती आहे, त्याबद्दल बोललं जातं आहे. त्यामुळे ना आत्ता जे काही हे नवीन प्रोडक्ट्स वापरायला सजेस्ट केलं जातं आहे किंवा नवीन काही पद्धती आहेत दातांना क्लीन ठेवण्याच्या, त्या पद्धतींबद्दल आपण एक एक करून बोलूयात. सो सर्वात पहिलं आहे माउथवॉश. सो माउथवॉश वापरणं काय इम्पॉर्टंट आहे आणि कशा पद्धतीने आपण एक्झॅक्टली वापरू शकतो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना माउथवॉश म्हणजे काय हे माहितीच नाही आहे त्यांच्यासाठी सर्वात पहिले सांगा की माउथवॉश म्हणजे नेमकं काय. ओके. तर माउथवॉश एक लिक्विड फॉर्म आहे. आपण टूथपेस्ट एक सेमी सॉलिड बोलू शकतो, पण माउथवॉश एक लिक्विड फॉर्म ऑफ तुम्ही टूथपेस्ट असा एक म्हणू शकतो. की आपण जेव्हा ब्रशिंग करतो तर आपला ब्रशचा जो हेड पोर्शन असतो खूप मोठा असतो, तर कधी कधी तो पाठीमागच्या दातांमध्ये जात नाही आणि क्लीन करत नाही. माउथवॉश लिक्विड फॉर्म आहे, तो पूर्ण रेग्युलर ओव्हरऑल सर्क्युलेट करून ज्या सरफेसमध्ये तुमचा ब्रश किंवा ब्रिसल्स पोचला नाहीये किंवा टूथपेस्ट पोचलं नाहीये तर तो माउथवॉश क्लीन करू शकतो. ओके. तर माउथवॉश इम्पॉर्टंट आहे, पण दिवसात मी बऱ्याचपैकी लोकांना बघितलंय की 10 वेळा माउथवॉश यूज करतात. काही खाल्लं की लगेच माउथवॉश यूज करतात, पण काही कंटेंट विचारत नाही डेंटिस्टला की हा मी माउथवॉश वापरू शकते का, त्याच्यामध्ये अल्कोहोल कंटेंट खूप असतो, फ्लोराईड कंटेंट असतो, विच इज नॉट गुड फॉर युअर टीथ. ओके. तुमच्या दातासाठी छान नसतो तो. तर माउथवॉश सिम्पली म्हणून तर टूथपेस्ट एक आहे, पण जर टूथपेस्टने जो काम नाही केला तो माउथवॉश करतो, कारण की लिक्विड फॉर्म आहे, तो जास्त प्रमाणे फास्टर प्रोसेसमध्ये तुमचा सरफेस क्लीन करू शकतो एकाच वेळेला. राईट. सो आणि माउथवॉश म्हणजे कधी आठवड्यातून किती वेळा वगैरे आपण यूज करू शकतो. दिवसात जर एकदा पण यूज केलं इज मोर दॅन. अच्छा, तुम्ही रेग्युलर रिन्सिंग पण केली दिवसात इट इज मोर दॅन इनफ. सकाळी उठल्या ब्रश केल्यानंतर तुम्ही माउथवॉश वापरला, तुमचा ब्रेथ छान असतो. ओके. इट्स अन ॲडिशनल फॅक्टर की जिकडे माझा ब्रश पोचला नाही तिकडे माझा माउथवॉश पोचला. बरोबर. ओके. आणि एक सकाळी एक संध्याकाळी केलं की बेस्ट आहे. सकाळी आणि एक रात्री 2दा. ओके. दॅट इज वन ऑफ द बेस्ट थिंग्स. पण जर नाही झाला की दिवसात एकदा पण केलं तर ॲटलिस्ट आपले जे सर्फेसेस जिकडे आपला ब्रश पोचला नाही तिकडे आपला माउथवॉश काम करतो. बरोबर. आणि असं काही पाण्यात डायल्यूट वगैरे करून करायचं असतो की नाही. जर डायल्यूट केला की त्याचा काही उपयोग नाही आहे. इट इज ऑलवेज बेटर की तुम्ही नॉन डायल्युटेड आणि अल्कोहोल फ्री आणि SLS फ्री आपण माउथवॉश जर वापरला इट इज ऑलवेज बेटर. फ्लॉसिंगबद्दल आजकाल खूप बोललं जाते, तर त्याबद्दल काय सांगाल. एक्झॅक्टली फ्लॉसिंग म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीने केलं जातं आणि ते इम्पॉर्टंट काय आहे. ओके. आता फ्लॉसर सगळ्यात ट्रेडिशनल फ्लॉसर आम्ही बघितलं ते पातळ अशी एक थ्रेड असते. ओके. जी दातांमध्ये जाते आणि दातांच्या मध्ये जी कॅव्हिटी फॉर्म किंवा काही बायोफिल्म किंवा काही डिपॉझिशन्स असेल ते क्लीन करतो फ्लॉसर. पण आता नवीन युनिफ्लॉस म्हणून आलेला आहे, त्याच्यामध्ये एक हँडल असते आणि छोटीशी थ्रेड असते. ते क्लीन करायला मग बरं पडतं की कम्फर्ट जास्त वाटते. आणि जर अजून एक पद्धत आलेली आहे एकदम नवीन आणि सगळ्यात डेंटिस्ट फेवरेट म्हणून तर वॉटर फ्लॉसर एक आहे. अच्छा. ओके. तो एक ऑटोमेटेड टूथब्रश कसा असतो तसा तो एक वॉटर फ्लॉसर असतो, जो गश करून म्हणजे असा एक टिप येतो त्याचा. तो एक फोर्स असते त्याच्यामध्ये, एक मशिनरी फॅक्टर आहे की तो पूर्ण दाताच्या सरफेसमध्ये आणि मधल्या दाताचा जो सरफेस असतो त्याला छान करेक्ट करू शकतो, म्हणजे क्लीन करू शकतो.
आणि फ्लॉसिंग दिवसातनं किती वेळा करायचं असतं? सेम तुमचा रुटीन सेमच असतो की एक सकाळी आणि एक रात्री जर केलं, पण फ्लॉसर वॉटर फ्लॉसर तुम्ही दिवसात 2-3 वेळा पण यूज करू शकता. म्हणजे काही खाल्लं आणि तुमच्याकडे वॉटर फ्लॉसर असतं आणि तुम्ही ते गश केलं की काही हार्म नाहीये त्याच्यामध्ये, तुम्ही आरामात त्याला यूज करू शकता. इट्स अ गुड हॅबिट, करू शकतो आपण. राईट. तर याला आपण वॉटर फ्लॉसर म्हणतो. ओके, याचा एक टिप असतो, त्याचा पेनचा टिप असतो आणि इकडे हा जो कंटेनर आहे त्याच्यामध्ये आपण पाणी टाकतो. ओके, किंवा बऱ्याचपैकी लोक माउथवॉश पण टाकतात डायल्यूट करून, थोडं फ्रेशनेस व्हायला आतमध्ये. ओके, याच्यामध्ये मोड्स असतात, नॉर्मल, पल्स आणि पॉइंट. ओके, कधी कधी पेशंटला खूप जास्त फोर्स वाटतो वॉटर फ्लॉसरचा. ओके, तर तुम्ही तो मोड पण ॲडजस्ट करू शकता. तुम्हाला सॉफ्टर मोड हवं असेल, आता ओल्ड पेशंट्सला जास्त प्रेशर छान सहनच होत नाही, तर त्यांच्यासाठी पण असे पल्सेटिंग मोड किंवा पॉइंट किंवा सॉफ्टर मोड असे वेगवेगळे मोड्स येतात तुमच्या वॉटर फ्लॉसरमध्ये. तर आपण इझी टू क्लीन हा सर्वात छान एक एड म्हणू शकतो आपण डेंटलचा, की याला फक्त दातांच्या सर्फेसेसमध्ये असं फक्त तुम्हाला फिरवायचं आहे. ओके, आतमध्ये तुम्ही फिरवू शकता, पाठीमागे तुम्ही फिरवू शकता. अशी टिप ही बनलेली आहे पातळ अशी, की कुठेही तुम्ही वापराल की तो गश करून तुमच्या दातांच्या मधला जो भाग असतो, सरफेस असतो, तिकडचा बायोफिल्म क्लीन करू शकतो. तर दिस इज अटमोस्ट इम्पॉर्टंट आणि एक छान ॲडव्हान्समेंट आलेला आहे वॉटर फ्लॉसरमध्ये. कारण की थ्रेड जो होता आधी, तो थ्रेड पेशंटना कळायचंच नाही की कसं वापरायचं. ओके, तर ते वापरतात आणि फोर्समध्ये असे वापरतात की तो मग गम्समधून ब्लिडिंग वगैरे येते. तर तो थ्रेड फ्लॉसिंग आपण सोडून जर वॉटर फ्लॉसर वापरला की असा प्रॉब्लेम येत नाही. सो मगाशी तुम्ही सांगितलं की जिभेला साफ करणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं, त्यामुळे टंग क्लिनिंग नेमकं कशा पद्धतीने करायचं असतं? ओके, तर टंग क्लिनर लोक काय करतात की समोर असं वापरून ठेवतात. ओके, आपला जर टंगचा एकदम शेवटचा जो पार्ट असतो, ओके, जो साफ केला नाही जात, तेव्हा बॅड ब्रेथ, आपण तोंडातून घाण वास येणं, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो. ओके, आणि जर एक परत अशी फॉर्म होते आपल्या टंगमध्ये, तर इन्फेक्शन साईट जास्त वाढतो आपल्या सिस्टममध्ये. तसंही आपण जेवण जे करतायत, आपला सलायवा जो असतो, तो लाळ असते जी, ओके, ते टंग बरोबर मिक्स होऊन, जेवण बरोबर मिक्स होऊन तोच सिस्टमच्या आतमध्ये जातो. जर आपण जेव्हा दात साफ करतो, तो कशामुळे करतो की आपले काही बॅक्टेरिया जे आहेत ते आत जायला नको, वी विल क्लीन इट. ओके, सेम इज टंग स्ट्रॉंगेस्ट मसल आहे बॉडीचा, आणि त्याच्यावरती असे छोटे छोटे हेअरलाईन पार्टिकल्स असतात जे टार्टरला फास्ट अक्युम्युलेट करतो. रफ सरफेस असतो आपला टंग. ओके, तर त्याच्यावरती डेपॉझिशन्स खूप फास्ट होतात, आणि ते जर क्लीन केलं नाही की बॅड ब्रेथचा प्रॉब्लेम किंवा इन्फेक्शन आतमध्ये प्रॉब्लेम हे सगळं फॉर्म होतं. तर टंग क्लिनिंग जर 30 सेकंड्स पण छान केली ना की इनफ आहे, आणि एकदम हार्ड टंग क्लिनिंग करण्याची गरज नाही आहे. लोक काय करतात, ब्रशचा ब्रिसल्स यूज करतात. ते मी विचारणार होती की ते करणं योग्य आहे का? अजिबात नाही. ओके, ब्रश दाताच्या सरफेस एनॅमलसाठी बनलेला आहे, मसलसाठी बनलेला नाहीये. ओके, तर एकदम हार्ड होऊन जातं ते ओव्हर युअर टंग. ओके, कट्स फॉर्म होतात, मग त्याच्या मग पुढे जाऊन अल्सर्स फॉर्म होतात आणि मग मोठे प्रॉब्लेम्स. ओके, तर टंग क्लीनर म्हणून आपला एक एड आहे, त्याला प्रॉपर यूज करणं गरजेचं आहे. तो सॉफ्ट असतो, बऱ्याचपैकी लोक चेक करत नाही. आता टंग क्लीनरचा जो ब्लेड असतो, काही टंग क्लीनरमध्ये खूपच शार्प असतो, तर ते आपल्याला यूज नाही करायचं आहे. सॉफ्ट टंग क्लीनर यूज करायचा आहे. आता प्लास्टिकचा बनलेला असा एक व्हाईट टंग क्लीनर येतो, त्याच्यामध्ये छान हँडल असते आणि टॉपमध्ये एकदम छोटासा असा ब्लेड असतो जो एकदम सॉफ्ट असतो. ओके, तर त्याला प्रॉपर तो पाठीमागच्या स्पेसमध्ये पण जातो आणि तुमच्या टंगला क्लीन करतो. तर तो सर्वात इम्पॉर्टंट एड आहे की लोक दुर्लक्ष करतात, प्रॉपर टंग क्लिनिंग करत नाही. तर मॅक्सिमम ऑफ द टाइम जेव्हा पेशंट्स येतात की माझा तोंडातून घाण वास येतोय किंवा बॅड ब्रेथ माझी प्रॉब्लेम आहे, तर हा सर्वात इम्पॉर्टंट आपण चेक करतो लगेच की इज द टंग क्लिनिंग हॅपनिंग ऑर नॉट. व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ना टूथब्रशच्या मागे सुद्धा टंग क्लिनर्स येतात, तर ते काम करतात का व्यवस्थित? ते काम करतात, पण
पाठीमागे हा जो आता टूथब्रशचा जो हेड असतो तो जर एकदम पाठीमागे गेला की आपल्याला गॅग रिफ्लेक्स येतो किंवा वॉमिटिंग उलटीसारखं होतं. उलटीसारखं बरोबर. तर टंग क्लीनर बनलेला आहे ज्याच्यामध्ये प्रॉपर ते तसं डिझाईन पद्धतीने बनलेलं आहे की आपल्याला हे सगळं प्रॉब्लेम नको. तर तुम्ही ते यूज करू शकता, पण सफिशियंट इनफ नाहीये माझ्यासाठी. एक एड जी बनलेली आहे टंग क्लीनर म्हणून, एक ब्रश म्हणून बनलेला आहे टू ब्रश युअर टीथ, आणि टंग क्लीनर बनलेला आहे कारण की मग तो टू क्लीन युअर टंग, तर ते वापरणं इज इम्पॉर्टंट. आणि मला वाटतं डॉक्टरांना विचारून वापरणं महत्त्वाचं आहे की कोणता टंग क्लीनर वापरावा, म्हणजे त्रास सुद्धा नाही. राईट. आता ना बरेचसे, शेवटचा प्रश्न आहे हा, की ना बरेचसे टीथ व्हाईटनिंगसाठी टूथपेस्ट अवेलेबल असतात आणि टीथ व्हाईटनिंगच्या ट्रीटमेंट तर असतातच, पण हल्ली टूथपेस्ट किंवा ट्रीटमेंट विकल्यासुद्धा जातात की एक किट येतं टीथ व्हाईटनिंगसाठी आणि ते तुमचे दात त्याने पांढरे होतील असं सांगितलं जातं. तर मग टीथ व्हाईटनिंगच्या टूथपेस्ट खरंच काम करतात का, आणि ते जे किट आहे ते खरंच काम करतात का? डेंटिस्ट, इफ यू आस्क अ डेंटिस्ट विल नॉट प्रेफर दॅट. म्हणजे टीथ व्हाईटनिंग टूथपेस्ट वगैरे आम्ही जास्त पेशंट्स क्लिनिकमध्ये येतात, सांगतात की डॉक्टर वॉट टूथपेस्ट शुड आय यूज, कुठला टूथपेस्ट वापरला पाहिजे. तर असं काही स्पेसिफिकेशन नाही आहे. तुम्ही छान ब्रशिंग कराल विथ अ गुड टूथपेस्ट इज मोर दॅन इनफ. ठीक आहे. आता हा आला व्हाईटनिंग टूथपेस्ट, नवीन आलेला आहे, लोक खूप यूज करत आहेत, पण हे डेंटिस्टला विचारणं गरजेचं आहे. तुम्ही वरचावर व्हाईटनिंग टूथपेस्ट वापरला तर काय होणार आहे, तुमचा जो दात पिवळा पडलेला आहे तो व्हाईटनिंग टूथपेस्ट वापरला की तो तुमचा ओरिजिनल जो शेड आहे दाताचा ते तुम्ही अचीव करू शकता. पण तुमच्या ओरिजिनल दातांपेक्षा अजून वाईट असे प्रकारचे टूथपेस्ट नाही करू शकत, कारण की तो पूर्ण केमिकल ट्रीटमेंट आहे, त्याला आपण ब्लिचिंग म्हणतो. तो आपण फक्त ऑन चेअर करतो आणि चांगल्या पद्धतीने करतो. ओके. आता व्हाईटनिंग टूथपेस्ट पेशंट्स वापरतात, पण डेंटिस्टला कधी विचारत नाही की कुठला टूथपेस्ट, कारण की मग डेंटिस्ट चेक करतात की आतमधला टूथपेस्टचा पार्टिकल साईज काय आहे. तर टूथपेस्टमध्ये छोटे छोटे जे पार्टिकल्स असतात ते दातांसाठी खूप रफ असतो. ओके. तर तो पार्टिकल साईज इम्पॉर्टंट आहे चेक करणं, ते फक्त डेंटिस्टच तुम्हाला सांगू शकतो की प्रॉपर कुठला पार्टिकल साईज यूज करायचा. आणि जर टीथ व्हाईटनिंग टूथपेस्ट तुम्ही रेग्युलर पद्धतीने यूज करतायत तर तो खूपच जास्त रफ होऊन जातं. त्याच्यामुळे आपला एनॅमल जो सरफेस असतो, व्हाईट लेअर दाताचा, हेल्दी लेअर ज्याला आपण म्हणतो, ते वेअर ऑफ होऊन जातं. ओके. तर जास्त यूज करायचं नाही आहे, तुम्ही ऑन अ डेली बेसिस यूज करू नका अशी माझी सजेशन आहे. नॉर्मल टूथपेस्ट इज गुड इनफ. आणि जर तुम्हाला व्हाईट करायचं आहे दात तर त्याच्यासाठी ब्लिचिंग इज अ गुड एड. जर तुम्हाला अजून तुमच्या ओरिजिनल शेडपासून जास्त व्हाईट पाहिजे तर ब्लिचिंग इज वन ट्रीटमेंट, किंवा टीथ व्हाईटनिंग, झूम व्हाईटनिंग म्हणतो, जे डेंटिस्ट करतात विथ प्रॉपर टेक्निक, कारण की तो पूर्ण केमिकल ट्रीटमेंट आहे आणि जास्त पण डॉक्टर्स त्याला रेकमेंड करत नाही. ओके. की इन अ इयर एकदा तुम्ही केलं, वर्षांमध्ये एकदा जरी केलं, काही फंक्शन आलं, ओकेजन आलं, तुम्ही केलं, कारण की तो कॉस्मेटिक प्रोसिजर आहे. ओके. तर जो आपला नॅचरल शेड आहे दाताचा तो मेंटेन केला विथ प्रॉपर ओरल रुटीन तर दॅट इज मोर देन इनफ. व्हाईटनिंग टूथपेस्टची काही गरज नाही आहे. व्हाईटनिंगची जर तुम्हाला आहे इच्छा की मला व्हाईट असावे दात माझे, तर त्याच्यासाठी ब्लिचिंग किंवा झूम व्हाईटनिंग इज गुड इनफ. ओके. राईट. आणि मुळात मला असं वाटतं की दातांचा जो ओरिजिनल कलर आहे तो पूर्ण व्हाईट नसतोच ना, थोडासा येलोइश असतो. तो स्किन टोन प्रमाणे असतं. आता तुम्ही नायजेरियामध्ये लोकांना बघतात, आफ्रिकन्स बघतात, त्यांचे दात खूप व्हाईट असतात. ओके. तो नॅचरली त्यांचा दाताचा शेड असतो. पण व्हाईट पीपल, आता गोरे लोकांमध्ये तुम्ही बघाल की पिवळे असतात थोडे दात. ओके. तर तो नॅचरली प्रेझेंटेबल शेड आहे दातांचा. ओके. तर तो त्याच्यामध्ये जर पेशंटला अजून व्हाईट करायचं आहे की मग हे सगळे ट्रीटमेंट्स. पण व्हाईटनिंग टूथपेस्ट जास्त काय आपल्याला हे देत नाही, रिझल्ट्स देत नाही. एकदम तात्पुरतं 1-2 दिवसासाठी तुम्हाला वाईट दिसेल, पण तुमचे हॅबिट्स जर छान नसणार की तर तो तसंही वेअर अँड टेअर ऑफ करणारच आहे, दातांचा हेल्दी लेअर वेअर ऑफ करणार आहे. तर इन्स्टेड काही ओकेजन आला की गेट अ ब्लिचिंग डन और अ व्हाईटनिंग डन, तुम्हाला चांगलं रिझल्ट्स देईल ॲज कम्पेअर्ड टू व्हाईटनिंग टूथपेस्ट. राईट. खूप छान आणि खूप महत्त्वाची माहिती दिली तुम्ही, आणि दातांबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी आपण आत्तापर्यंत कव्हर केल्या आहेत. जाता जाता आपल्या सखींना तुम्ही डेंटल हेल्थबद्दलची काय ॲडवाईस द्याल?
लास्ट बट नॉट द लिस्ट मला हेच सांगायचं आहे लोकांना की लोक फक्त दात म्हणून कॉस्मेटिक आणि अपिअरन्ससाठी ट्रीटमेंट घेतात किंवा दात जेव्हा दुखलं तेव्हा डेंटिस्टकडे जातात. पण ओव्हरऑल रुटीन चेकअप जर 6 महिन्यांनी एकदा केलं तर आपलं ओरल हेल्थ जपण केल्यानंतर आपला नॉर्मल जो शरीराचा हेल्थ असतो तो छान असतो. मग त्याच्यासाठी तुम्हाला लक्ष द्यावं गरजेचं आहे. तर 6 महिन्यांनी एकदा किंवा 3 महिन्यांनी एकदा ऑर्थो स्क्वेअरमध्ये तुम्ही चेकअपसाठी येऊ शकता. ओके, तुमचं कन्सल्टेशन फ्री होत जाते आणि मग त्याच्यानंतर तुमचं पूर्ण दाताची तपासणी होते आणि त्याच्यामध्ये मग तुमच्या दातामध्ये काय प्रॉब्लेम आहे, कॅव्हिटी आहे, रूट कनाल आहे, एक्स्ट्रॅक्शन आहे किंवा अजून काय ब्रेसेस लावायला पाहिजे किंवा वेगवेगळे प्रकारचे ट्रीटमेंट्स आपल्याकडे होतो तर त्याचा सजेशन तुम्हाला एक्सपर्ट्स देतात. तर हे सगळं तुम्ही ऑर्थो स्क्वेअरमध्ये कधीही याल तर तुम्ही यू विल ऑलवेज गेट द सर्विस. राईट. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही तुमचा वेळ आम्हाला दिलात आणि इतकी छान माहिती दिली. म्हणजे अगदी ज्या बेसिक गोष्टी असतात ज्या खूप गरजेच्या असतात, पण मलासुद्धा यातल्या बऱ्याचशा गोष्टी आज नवीन कळल्या. त्यामुळे तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळालं आहे आणि आय एम शुअर आपल्या ऑडियन्सलासुद्धा बऱ्याचशा गोष्टी तुमच्याकडून शिकायला मिळाल्यात की रोजच्या रोज दातांची काळजी कशी घ्यायची, दातांचं हायजीन कसं मेंटेन करायचं, त्याचसोबत दातांमध्ये जर प्रॉब्लेम्स झाले असतील तर त्यावरती योग्य ती ट्रीटमेंट कशी घ्यायची, ट्रीटमेंट्स कोणत्या अवेलेबल आहेत आणि दातांचा लुक जर सुधारायचा असेल तर त्यासाठी काय करायचं, हे सगळं काही तुमच्याकडून आज आम्ही जाणून घेतलं आणि हे खूप हेल्पफुल होतं. त्यामुळे थँक्यू सो मच फॉर कमिंग. आणि तुम्हालासुद्धा जर ट्रीटमेंट घ्यायची असेल दातांसाठी किंवा दातांबद्दलचा कोणताही गायडन्स हवा असेल, कोणतेही प्रॉब्लेम्स तुम्हाला होत असतील तर तुम्ही ऑर्थो स्क्वेअरमध्ये नक्की जाऊ शकता. डॉक्टर परिधी इज द बेस्ट पर्सन टू गाईड यू ऑल. सो थँक्यू सो मच अगेन. एनी टाईम माधवी, एनी टाईम फॉर द लोकमत team. Thank you so much for this opportunity. Yes, thank you.